नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओ एन्झाईमचे जे सप्लिमेंट असतात त्याबद्दल असणार आहे. तर खूप साऱ्या जणांच्या मनात असा प्रश्न असतो की जर आम्ही फूडमधून एन्झाईम घेण्याच्या ऐवजी जर सप्लिमेंट्समधून जर एन्झाईम घेतले तर त्याचा आमच्या डायजेशनवर फायदा होईल की नाही, आणि जर होत असेल तर आम्ही किती पद्धतीने किंवा किती प्रमाणात आम्ही ते एन्झाईम्स घेतले पाहिजे. तर याचंच उत्तर देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला आहे. माझं नाव आहे धनराज आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे DC फिट मराठी. तर जसं की मी एकदा व्हिडिओ बनवला होता इंडायजेशनबद्दल, तर हा जो व्हिडिओ आहे तर त्याच व्हिडिओचं कंटिन्युएशन असणार आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर जे एन्झाईम्स असतात तर त्याचं आपल्या शरीरात जे आपलं डायजेशन होतं किंवा जे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा भाग असतो किंवा खूप महत्त्वाचा रोल असतो. तर जे सर्व प्रकारचे खूप साऱ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्या शरीरात असतात, त्यामध्ये मेनली जे अमायलेज, प्रोटीएज आणि लायपेज हे 3 प्रकारचे एन्झाईम्स असे असतात जे आपल्याला कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट्स या 3 गोष्टी ब्रेकडाऊन करायला मदत करतात. तर जी एन्झाईमची जी मिक्सिंग होती जी आपल्या फूडमध्ये, तर ती जी मिक्सिंग आहे ती त्या फूड मॉलिक्युल्स जे आहे त्याला ब्रेक करते. स्पेशली जे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहे त्यातले त्याला ब्रेक करते आणि ते जे फूड आहे तर ते पचवण्याचे योग्य बनवते. ओके. तर अनेकांना इनडायजेशनचा प्रॉब्लेम असतो. त्यांचं जे जेवण जे करताय, जे अन्न घेत आहे, जे दिवसभरातले 5 ते 6 जे मील्स ते घेत आहे, तर त्यातला मेजॉरिटी ऑफ पोर्शन जो आहे तो त्यांच्या बॉडीतून फ्लश आउट होतो. किंवा दुसरा प्रॉब्लेम हा असतो की जे सर्व फूड घेत आहे ते 3 ते 4 दिवस त्यांची बॉडी चांगल्या पद्धतीने साफ नाही होत किंवा जे वेस्ट आहे ते त्यांच्या शरीरात योग्य पद्धतीने बाहेर नाही येत. तर हा जो प्रॉब्लेम आहे तोच आपण इथे ॲड्रेस करणार आहे. आणि हा प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणूनच मी हे जे एन्झाईम सप्लिमेंट आहे ते मी तुम्हाला सर्वांना घ्यायला सजेस्ट करेल, ज्या सर्वांना हा प्रॉब्लेम होतो आहे. तर नक्कीच 3 प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, तर ह्या तिन्ही एन्झाईम्स जे आहे ते कोणत्या सप्लिमेंटमध्ये आहे किंवा कोणत्या एन्झाईम सप्लिमेंटमध्ये आहे हे तुम्ही बघूनच ते एन्झाईम तुम्ही घेतलं पाहिजे. आता मी ते कोणतेही ब्रँड तुम्हाला सजेस्ट नाही करत, पण जे मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन अवेलेबल असलेले जे एन्झाईम्स आहे, जे सप्लिमेंट आहे, तर त्यामध्ये अमायलेज, लायपेज आणि प्रोटीएज हे 3 प्रकारचे एन्झाईम जर असेल तर नक्कीच तुम्हाला मदत होईल. जे हे एन्झाईम्स आहे ते तुम्ही ट्राय करून बघा. एक पहिला हफ्ता तुम्ही एक एन्झाईम जे आहे त्याचं टॅबलेटच्या फॉर्ममध्ये जर भेटत असेल तर एक लंच नंतर आणि एक तुमच्या डिनरनंतर, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर जर तुम्ही एक टॅबलेट जर घेतली तर नक्कीच तुम्हाला जर त्याचा फरक पडला तर याचा अर्थ असा की एन्झाईम डेफिशियन्सी हाच तुमचा इश्यू होता. ओके. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. त्यासोबत तुम्ही फायबर पण तुमच्या शरीरात ॲड केलं पाहिजे. फायबरयुक्त जे पदार्थ आहे, जे फूड स्टफ्स आहे ते तुम्ही घेतले पाहिजे. तर जर तुम्हाला या सप्लिमेंटनी जर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो जर ॲड्रेस झाला किंवा तुमचं जे डायजेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने झालं, तुमच्या शरीरात जर गॅस तयार नाही झाला, जे ॲसिडिटी होती ती पण नाही झाली, आणि जे रिफ्लक्स म्हणजे उलटी आल्यासारखे जी जेवल्यावर जे होतं तर ते जर नाही झालं, तर याचा अर्थ एन्झाईमचा इश्यू जो आहे तो तुमचा या सप्लिमेंटद्वारे सॉल्व्ह झाला आहे. आणि जर तुम्ही सप्लिमेंट नाही घेऊ शकत किंवा सप्लिमेंटसाठी तुम्ही अफोर्ड नाही करू शकत किंवा सप्लिमेंटची जर तुम्हाला भीती वाटते थोडक्यात, कारण की खूप साऱ्या जणांना सप्लिमेंटची भीती वाटते, तर अशा वेळी तुम्ही जे पपई आणि जे पाईनॲपल असतं आपलं, तर ह्या 2 गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही जे पपई आहे तर ते कपभर पपई तुम्ही जर मिक्सरमध्ये त्याचा शेक बनवला, त्यात तुम्ही थोडंसं दूध किंवा एक व्हे प्रोटीनचं स्कूप जो आहे आणि थोडंसं पाणी जर तुम्ही मिक्स केलं तर त्याचा पपईचं शेक होईल खूप छान. तर तो तुमच्या डायजेशनसाठी खूप मदत करेल. पाईनॲपल जे आहे त्यासोबत पण तुम्ही हीच गोष्ट करू शकतात. मिक्सरमध्ये त्याचा शेक बनवू शकता. त्यात मिल्क, व्हे प्रोटीन किंवा जे थोडंसं पाणी आहे ते तुम्ही ॲड करू शकतात. आणि याचं नक्कीच तुम्हाला जे डायजेशन होतं त्यामध्ये नॅचरल एन्झाईम प्रेझेंट असतात, जे तुमचं कार्ब्स आणि प्रोटीन जे आहे ते ब्रेक करायला मदत करतात. तर नक्कीच तुम्हाला जर कार्ब्स आणि प्रोटीन जर तुमच्या शरीरात डायजेस्ट होत नसेल किंवा तुमच्या आहारात जास्त प्रमाणे जर तुम्ही प्रोटीन कन्झ्युम करत असेल, चिकन असेल किंवा अंडी असेल, पनीर असेल, सोया असेल, या सर्व गोष्टी जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असेल किंवा कॉम्प्लेक्स कार्ब जसं की ब्राऊन राईस असेल, ओट्स असेल, तर या सर्व गोष्टी जर तुम्ही घेत असेल तर नक्कीच तुम्हाला हे डायजेस्ट करण्यासाठी एन्झाईम्स लागतात. आणि जर एन्झाईम्स तुमच्या शरीरात चांगल्या पद्धतीने नसेल अवेलेबल तर तुम्ही या सप्लिमेंट्सचा यूज करू शकता. हे एकदम सेफ आहे. फक्त तुम्ही त्याचं डोसेज जे आहे ते जास्त नाही करायचं. तर तुम्ही टॅबलेट्स घेताय, मॅक्झिमम 3 टॅबलेट्स घेतले पाहिजे तुम्ही एका दिवसात, त्याच्यावर नाही घ्यायच्या. जे तुमचं लंच, डिनर आणि जे ब्रेकफास्ट आहे तर या 3 मील्स नंतर तुम्ही हे जे एन्झाईम्स आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्या पलीकडे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जे सर्व सॅलड्स असतात, कांदा असेल, त्यानंतर जे लसूण असेल, लवंग असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पण तुम्हाला डायजेशनमध्ये खूप मदत करतात, कारण की याच्यामध्ये नॅचरल एन्झाईम्स प्रेझेंट असतात. जेव्हा हे नॅचरल एन्झाईम्स तुम्ही कन्झ्युम करतात
तर तुमचं जे डायजेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. तर ही गोष्ट पण तुम्ही इथे लक्षात घ्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट मी यात ॲड करायला सांगेल की मेजॉरिटी ऑफ जे आपले पॉप्युलेशन आहे ते काय करतं, जेवण करताना एकतर मोबाईल बघत असतं किंवा टी व्ही बघत असतं किंवा खूप साऱ्या जणांसोबत बोलत असतं. आणि जे जेवण आहे ते एकदम 5 ते 10 मिनटात आवरून एकदम सर्व लवकरात लवकर आवरून उठून जात असतो. तर जेव्हा तुम्ही जेवण एकदम फास्टली करतात किंवा तुमचं जे फूड जे आहे ते प्रॉपरली तुम्ही जेव्हा ते चावत नाही किंवा त्याची चिविंग जेव्हा प्रॉपरली होत नाही, अशा वेळी पण तुमचं जे फूड जे आहे ते इनडायजेस्ट होतं, म्हणजे चांगल्या पद्धतीने डायजेस्ट नाही होत. कारण की जे फूड मॉलिक्युल्स आहेत जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने चावून त्याला ब्रेक करशाल, तर अशा वेळीस जे एन्झाईम्स आहे ते चांगल्या पद्धतीने तुमच्या जेवणात मिक्स होऊन त्याला ब्रेक करू शकतात. जर तुम्ही ते फूड जे आहे ते चांगल्या पद्धतीने जर ते चावलं नाही, तर ते जे फूड मॉलिक्युल्स जे आहे ते मोठे मोठे फूड मॉलिक्युल्सच तुम्ही डायरेक्ट गिळून घेताय. थोडक्यात तुम्ही मोठे मॉलिक्युल्सच तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पुश करताय. तर अशा वेळी काय होतं की जे एन्झाईम्स आहे ते चांगल्या पद्धतीने मिक्स नाही होत तुमच्या फूडमध्ये आणि ते जे फूड आहे ते अनडायजेस्टेड राहतं. आणि अनडायजेस्टेड फूड जे आहे ते तुमचे बॅड बॅक्टेरिया जे आहे तुमच्या शरीरातले ते फीड करतं आणि बॅड बॅक्टेरिया गॅस तयार करतं, ब्लोटिंगसारखं तुम्हाला शरीरात होतं किंवा ॲसिडिटी पण होऊ शकते आणि लूज मोशन पण होऊ शकतात या सर्व गोष्टींमुळे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची जेव्हा तुम्ही जेवण करताय, तेव्हा एकदम जे जेवणाकडे लक्ष देऊन ते जेवण चावून त्याची पूर्ण जी टेस्ट आहे, त्याची जी चव आहे ती पूर्णपणे घेऊन तुम्ही ते जेवण करायचं आहे. याचा तुम्हाला नक्कीच तुमचं जे डायजेशन जे होतं आहे त्यावर नक्कीच फायदा होईल तुम्हाला. आणि सप्लिमेंट जे आहे ते पण तुम्ही ॲड करू शकतात. तुम्ही डॉक्टरकडे पण जाऊ शकतात की कोणतं एन्झाईम तुमच्यामध्ये कमी आहे आणि कोणत्या प्रकारचं फूड घेतल्यावर ते डायजेस्ट होत नाही आहे, याने तुम्ही कोणता एन्झाईम तुमच्या शरीरात कमी आहे हे तुम्ही ॲड्रेस करू शकतात आणि यात तुमची डॉक्टर पण मदत करू शकतात. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि हा जो प्रॉब्लेम आहे इंडायजेशनचा हा सर्वांसाठी नसतो. तर या खूप साऱ्या जणांसाठी, जसं की माझ्यासाठी, की हा जो इंडायजेशनचा प्रॉब्लेम आहे तो नसतो, कारण की माझ्या डाएटमध्ये सॅलड इन्क्लूड करतो, फायबर्स जे आहे ते पण इन्क्लूड करतो, दही जे आहे ते पण मी इन्क्लूड करतो. याच्यामुळं शरीरातला जो बॅक्टेरियाचा जो बॅलन्स आहे तो चांगल्या पद्धतीने मेंटेन असतो आणि बॅलन्स चांगल्या पद्धतीने मेंटेन असल्यामुळं हे सर्व लूज मोशन असेल, इंडायजेशन असेल किंवा कॉन्स्टिपेशन किंवा जास्त दिवस टॉयलेट न होणे किंवा पोट चांगल्या पद्धतीने साफ न होणे, तर हे सर्व प्रॉब्लेम मला येत नाही. आणि मला हे पण माहिती आहे की तुमच्यातल्या खूप साऱ्या जणांना पण हे प्रॉब्लेम नाही आहे. पण हा व्हिडिओ मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवला आहे की ज्यांना इंडायजेशन किंवा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. ओके, तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या असतील. आणि जर सप्लिमेंट तुम्हाला नसेल घ्यायचं तर पपई आणि जे पाईनॲपल आहे ह्या 2 गोष्टी तुम्ही घेऊ शकतात, जसं मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये पण नॅचरल एन्झाईम जे आहे ते तुमचं डायजेशनला मदत करेल. तर थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकतात आणि मी ते ॲड्रेस करायचा प्रयत्न करेल. एकतर मी तिथं कमेंट करेल किंवा एक पूर्ण व्हिडिओ बनवायचं ट्राय करेल. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमचे जे सर्व फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कल आहे त्यांच्यामध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण नॉलेज जे आहे ते वाढेल आणि ह्या व्हिडिओचा फायदा त्यांना पण होईल. ओके, तर धन्यवाद.